सो साक्षी भाव स्वतःलाही समजणं आणि तो क्लायंटला कसा समजून सांगायचं हे आता आपण पाहू. तर त्यासाठी मी आता स्क्रीन शेअर करतोय माझी. तर असंच हे मराठीमध्ये लिहून सुद्धा आपण आपल्या क्लायंटला दाखवू शकतो किंवा आपण त्याला अनुभव देऊ शकतो की मी म्हणजे आपण कशाला म्हणतो. एक असतो फिजिकल सेल्फ, म्हणजे म्हणजे आपलं शरीर. आपण समोरच्याला विचारू शकतो तू मी कधी वापरतो, म्हणजे मी उंच आहे, मी सावळा आहे, मी इथे इथे राहतो. हे ज्यावेळी तो म्हणत असतो त्यावेळी ते फिजिकल सेल्फ असतं. त्याचबरोबर मी उदास आहे, मी दुःखी आहे, मला भीती वाटते, असं ज्यावेळी तो म्हणत असतो त्यावेळी त्याला मेंटल सेल्फ किंवा थिंकिंग सेल्फ असं आपण म्हणू शकतो, म्हणजेच मन. सर्वसामान्यतः सर्व माणसं मी म्हणजे या दोनच भूमिकेमध्ये असतात. मी म्हणजे शरीर आहे किंवा मी म्हणजे मन आहे. परंतु आपल्या मेंदूची अशी क्षमता आहे की आपण आपल्या शरीरात काय चाललं आहे ते पाहू शकतो आणि त्याचा स्वीकार करू शकतो. त्याचप्रमाणे मनात काय चाललं आहे, म्हणजे कोणते विचार येत आहेत, कोणत्या भावना येत आहेत, ते सुद्धा पाहू शकतो आणि त्याचा स्वीकार करू शकतो. आणि ज्यावेळी मी माझ्या मनात येणारे विचार पाहत असतो त्यावेळी मी विचार नसतो. ज्यावेळी मी विचार करत असतो, विचारांच्या गर्दीत वाहत असतो, त्यावेळी मी मेंटल सेल्फ असतो, मी मन असतो. पण आता मनात हे विचार आहेत, ओके, असं ज्यावेळी मी मनातल्या विचारांना पाहतो त्याला आपण साक्षी भाव किंवा ऑब्झर्विंग सेल्फ असं म्हणतो. आणि आपल्या चिकित्सेमध्ये हा साक्षी भाव विकसित करणं हे अपेक्षित आहे. आता हे कसं विकसित करायचा साक्षी भाव? हा साक्षी भाव यामध्ये काहीही गूढ नाही हे आपण आधी समजून घ्यायला हवं. म्हणजे आपल्या अध्यात्मामध्ये साक्षी भाव सांगितला जातो, पण ज्यावेळी असं मी माझ्या मनात येणारे विचार त्यापासून अलग होऊन पाहत असतो किंवा शरीरात जे काही घडतंय त्याचा स्वीकार करत असतो त्यावेळी माझ्या मेंदूतला हा या इथे इमेज मध्ये जो लाल भाग दाखवलेला आहे तो सक्रिय असतो. म्हणजेच साक्षी भाव हे आपल्या मेंदूचंच एक कार्य आहे, प्रीफ्रंटल कॉर्टेक्सचं हे कार्य आहे आणि ते आपल्याला विकसित करायचं आहे. आपली सर्व जी काही थेरपी आहे ती ही थेरपी आहे. आपल्याला पेशंट मधला साक्षी भाव विकसित करायचा आहे आणि तो विकसित करण्यासाठी आपण काही त्याचे एक्झरसाइज घेऊ शकतो. त्यातला एक एक्झरसाइज म्हणजे त्याला लहानपणच्या आठवणी विचारणं. कुठे होता, 10 वर्षाचा असताना तू कुठे होती, मग ती सांगते अमुक ठिकाणी मी होते. मग त्यावेळीच्या तुझ्या काही आठवणी, तुझं रूप तुला दिसतंय का, इमॅजिन करू शकते का? मग त्यावेळेचं तुझं जे शरीर होतं ते आता बदललेलं आहे. ती म्हणते हो बरोबर बदललेलं आहे. त्यावेळी तुला जे महत्वाचं वाटत होतं त्यावेळच्या मैत्रिणी, खेळ हेही बदललेलं आहे. म्हणजे मन देखील बदललेलं आहे. मग आता ती मीच आहे असं तुझ्यातल्या कोणाला वाटतं, कारण शरीरही बदललंय आणि मनही बदललंय. हे ज्या कोणाला वाटतं तो साक्षी भाव. आणि तो साक्षी भाव विकसित करण्यासाठी आपले हे जे ऑडिओ आहेत ते आहेत. आणि त्यामुळे त्यातला जो नोंद हा ऑडिओ आहे, मनात विचार आला की त्याची नोंद करणं. ओके, विचार आहे. ज्यावेळी आपण अशी नोंद करतो त्यावेळी त्या विचाराच्या साखळीत वाहत नाही, आपण त्या विचारापासून अलग होतो. आणि त्यामुळे आपण ओसीडी मध्ये सुद्धा हे नोंद असं हा जो आहे आणि त्यामधून मनातल्या विचार आणि भावनांकडे त्या पक्षात तटस्थ होऊन पाहणं हे आपणही स्वतः प्रॅक्टिस करायला हवी. रोज 2 मिनिटं 5 मिनिटं, समजा आपण 10 मिनिटं बसलो, पूर्ण 10 मिनिटं आपण साक्षीभावात राहू असं नाही. आपण विचारांच्या तंद्रीमध्ये जाऊ, पण ज्यावेळी लक्षात येईल त्यावेळी आपण त्यापासून अलग होऊ शकतो. आणि गेल्या 2 मिनिटांमध्ये कोणते विचार माझ्या मनात आलेले होते त्या विचारांकडे आपण साक्षी होऊन पाहू शकतो. म्हणजे त्या विचारांना कोणतंही लेबल आपण लावून त्यावेळी उपयोग नाही. हे नकारात्मक आहे, हा घाणेरडा आहे, हा पापी आहे, असा विचारांना प्रतिक्रिया न करणं म्हणजे
साक्षी होणं. विचाराच्या अर्थाला महत्व न देणं म्हणजे साक्षी होणं. म्हणजे ओसीडीच्या पेशंटला जर असा विचार येत असेल की असा विचार येतोय की मीच स्वतः दुःखी राहायला लागतंय, मला मी बदललो आहे, म्हणजे आता मी वेगळाच माणूस आहे, हे सर्व त्याच्या मनाचे खेळ आहेत. मी आता माझ्या मनाचे खेळ चालू आहेत, मनात हे विचार येत आहेत, हे किती वेळ येतात हे पाहूया. असं ज्यावेळी तो 1 मिनिट 2 मिनिट जरी राहू शकला तरी सुद्धा त्याच्या मेंदूतला पॅटर्न हळूहळू चेंज होतो आणि त्या विचारांचा जो काही त्रास आहे, त्या विचाराच्या अर्थाला महत्व दिल्यामुळे जो काही त्रास आहे तो हळूहळू कमी होतो. आणि त्यामुळे हा साक्षी भावाचा सराव हा आपण रोज थोडा वेळ तरी करायला हवा आणि तो आपल्या क्लायंटना शिकवायला हवा. आता हे ज्यावेळी समजून सांगणं अवघड असतं त्यावेळी अजून आपण काही वेगवेगळे टूल्स वापरू शकतो. त्यातलं आणखीन एक टूल म्हणजे जी समस्या घेऊन आपल्याकडे एखादी व्यक्ती आलेली आहे तिला आपण असं म्हणू शकतो की तुझ्या मैत्रिणीच्या बाबत असं झालं तर तू काय सांगू शकशील तिला. तर सर्वच माणसं उपदेश करण्याबद्दल अगदी हुशार असतात, ती योग्य सगळं जे काय आहे ते सांगू शकतात, पण स्वतःवर तो प्रसंग ओढवला की ते करणं हे कठीण असतं. त्यामुळे जे तू मैत्रिणीला सांगशील ते आता तू कृतीत आणू शकशील का, असं आपण म्हणू शकतो. हे मैत्रिणीला जे सांगणं आहे हा सुद्धा साक्षीभाव आहे. दुसऱ्या व्यक्तीला जो आपण उपदेश करतो तो आपण स्वतःला लागू करत नाही, कारण आपण भोगता असतो. आणि त्यामुळे त्या भोगता भावातून बाहेर पडणं हे आपण आपल्या क्लायंटला शिकवू शकतो. त्यामुळे जसं आपण फिजिकल सेल्फ, थिंकिंग सेल्फ हे बघितलं, तसंच साक्षी भाव, भोगता भाव आणि कर्ता भाव याची उदाहरणं आपण देऊ शकतो. की ज्यावेळी आपण विचार करत असतो त्यावेळी कर्ता असतो. आता जी समस्या आहे त्याच्यावर काय काय मी करू शकतो असा विचार करायला हवा, त्यावेळी कर्ता व्हायला हवं. जी काही परिस्थिती आहे त्यावेळी कोणता निर्णय घ्यायचा आहे त्यावेळी विचार करायला हवा, त्यावेळी कर्ता व्हायला हवं, त्यासाठी काही कृती करायला हवी. त्याचबरोबर जो प्रसंग आनंदाचा असेल तो भोगता होऊन त्याचं सुख अनुभवायला हवं. म्हणजे आपण काही सर्वजण विरक्त झालेलो नाहीत आणि त्यामुळे रोजच्या आयुष्यामध्ये जे काही सुखद क्षण असतील त्यांचाही आपण भोगता होऊन आनंद घ्यायला हवा. परंतु सतत करता आणि भोगता राहता नाहीये, कारण भोगता होऊन ज्यावेळी आपण आनंद घेत असतो त्यामध्येच पुन्हा दुःखाची बीज असतात. म्हणजे काय असतं, हे जे मी सुख अनुभवतोय हे सतत राहायला हवं असे विचार माझ्या मनात येत असतात, पण कोणतंच सुख सतत राहत नाही. ते सुख आपण घेत असलो तरी सुद्धा ते नंतर सुखद राहत नाही असा आपण अनुभव घेऊ शकतो. हे आपण क्लायंटला सांगू शकतो की तुला कोणती गोष्ट आवडते, समजा काही भेळ आवडते आहे खायला, ती भेळ तू खातो आहे, ती भेळ खाण्याचा आनंद मिळतोय, पण अशा किती प्लेट भेळ तू खाऊ शकतो. 5 प्लेट खाल्ल्या, 6 प्लेट, त्यानंतर 1 चमचा जरी खाल्ला तरी उलटी होईल अशी परिस्थिती येते. म्हणजे भेळ तीच आहे, आपलं शरीर सुद्धा तेच आहे, तरी सुद्धा भोगता भावाला काही मर्यादा असतात. आणि त्यामुळे या भोगता भावातून येणारं दुःख आपल्याला टाळायचं असेल, कमी करायचं असेल, तर ते भोगता भावानं आपण 1 भेळ खाल्ली आणि पुन्हा 1 खाऊया असा विचार मनात आला की आपण त्या विचाराला साक्षी भावानं पाहू शकतो. आणि आता या विचाराला महत्व द्यायचं नाहीये, 1 भेळ आपण चवीसाठी खाल्ली, हे जे काही करतो हाच साक्षी भाव आहे. त्यामुळे साक्षी भाव हा फार काही गूढ असा नाही, आपल्या विचारापासून अलग होणं आणि त्या विचाराला महत्व द्यायचं की नाही हे ठरवणं, त्यासाठी साक्षी भाव आवश्यक आहे. आपण रस्ता क्रॉस करत असतो त्यावेळी सुद्धा आपल्या विचाराकडे पाहत असतो की आता मला रस्ता क्रॉस करायचा आहे, पण मी लगेच चालायला सुरुवात करत नाही कारण ट्रॅफिक चालू असतो. त्यावेळी सुद्धा मी माझ्या विचाराकडे साक्षी भाव ठेवून पाहत असतो. तर ही अशी उदाहरणं देऊन आपण आपल्या क्लायंटला विचार मनात येत आहेत आणि त्यांच्याकडे साक्षीभाव ठेवून कसं पाहायचं याचं काही एक्झरसाइज करायला लावू शकतो आणि त्याने ते रोज एक्झरसाइज करावे असं आपण सुचवू शकतो.
सो आपल्या थेरपी मधला सर्वात महत्वाचा भाग हा साक्षी भावाचा अनुभव देणं हा आहे. आणि तो अनुभव आपण सर्वांनी स्वतः घेणंही अपेक्षित आहे.